टॅलेंट, आय वॉन्ट रिझल्ट. आय वॉन्ट रिझल्ट ॲट एनी कंडिशन. त्या जयश्रीने लग्नाला होकार दिला पाहिजे, म्हणजे शीतल गावात आलेला तिला असा 440चा झटका बसेल. अहो भैया, तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे. हा, भैया, अरे प्रेसिडेंट, या की या, बसा. आम्ही खरं तर तुमचीच वाट बघत होतो. नाही म्हटलं तुम्ही म्हणून गेलाय, विचार करून सांगते. आम्हीच विचार करत बसलो, म्हणजे काय होईल कसं होईल. बर का प्रेसिडेंट, आम्ही काय गोल गोल फिरवत बसत नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येतो. काय ठरलं लग्नाबद्दल? नाही म्हणजे तुमचं होकारच असणार आहे, पण आपला एक फॉर्मॅलिटी म्हणून नाही का, ही काय विचार केला बाबा? मी तुमच्याशी लग्न करीन. ये होईना बात. हा, असं अजिबात समजू नका. व्हॉट डू यू मीन एक्झॅक्टली? हे बघा, तुमच्यात काहीतरी कमी असेल म्हणून मी नाही म्हणते, असं काही बी नाही. खरं तर मी तुम्हाला नवरा म्हणून नाही बघू शकत. तुम्हालाच काय, मी दुसरं कोणालाच माझा नवरा म्हणून नाही बघू शकत. मी लहानपणापासून फक्त आणि फक्त अजिंक्यांचाच विचार केला की आमचं लग्न होईल, आमचं बी एक घर असेल, आमच्या लग्नाचे फोटो त्या घरात असतील. माझ्यासाठी माझं अजिंक्य सगळे, आणि अजिंक्य माझे होणार नसतील तर मी बी कोणाची होऊ नाही शकत. अहो पण त्याचं झालं की लग्न आता. हाय का त्याला तुमची कदर? नसा ना का, पण मी तुम्हाला पण नाही फसवू शकत. आम्हाला काय फसवायचे? म्हणजे मी तुमच्यासोबत लग्न तर करीन, पण तुमचा संसार नाही करू शकणार. काय झालं? कुणी सांगितलं तुम्हाला आम्हाला तुमच्या बरोबर संसार करायचा आहे? मग कशाला मला मागणी घातली? आम्ही क्लिअर सांगतो, आपलं लग्न हे लग्न नसून एक प्रकारचं डील असणार आहे. डील म्हणजे? लेट मी एक्सप्लेन. सी, दिस इज अ अग्रीमेंट. यामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट लिहिलंय की हे लग्न लग्न नसून एक प्रकारचं डील असणार आहे. ते शहरात चालतं बघा आजकाल, ते काय रे? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. हा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. याच्यामध्ये नीट टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते नीट वाचून घ्या. तुम्हाला मान्य असतील तर आणि तरच आपण पुढे जाऊ. ते वाचा, त्याच्यावर सह्या करा, मग आपण लग्नाचा विचार करू. आणि कसं आहे जयश्री, आमचं पण सेम तुमच्यासारखंच आहे हो धरत. आम्ही पण लई मनापासून प्रेम केलं होतं शीतलवर. आणि आमचं असो, ज्यांच्यामुळं आपण आयुष्यभर एवढा दर चोचतोय त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे का नाही? का आपण नुसतं आयुष्यभर असंच झुरत बसायचं आणि त्यांनी मजा मारायची? नाही, असं होऊन द्यायचं नाही. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.
थोडक्यात काय, मला अजिंक्य पाहिजे असेल तर शीतलला लांब करावा लागेल ना, आम्हाला शीतल पाहिजे असेल तर अजिंक्यला लांब करावा लागेल. इन शॉर्ट काय, या दोघांना लांब करायचं म्हणजे आपल्याला एकत्र यावं लागेल. बघा म्हणजे आम्ही काय तुम्हाला फोर्स करत नाही, शेवटी निर्णय तुमचाच आहे. आता तुम्हीच सांगा, ॲग्री और डिसॲग्री. अरे बांगडी फुटली. अहो असं काय म्हणताय? असं नाही म्हणायचं, वाढली म्हणायचं. हे चांगलं नसतंय, अपशकुन असतोय. गप, काय तरी मनात घेऊन बसतेस बघ. तुम्हाला बोलाय काय जातंय? तिथं माझा जीव घाबरा होतो. अगं असं काही नसतं शितले. इकडे बघ, अपशकुन शकून हे आपल्या हातात असतं का नाही? तू उलटा विचार कर. म्हणजे हे बघ, हा स्वेटर बघ, तू एवढा प्रेमाने आणलास का नाही माझ्यासाठी? काय चाललं का बघायला? खरंच की. आणि कुणी जरी फाडायचा प्रयत्न केला ना, तरी पाठमान नाही. शितले, तुझ्या प्रेमाची ईन एवढी घट्ट आहे ना, आपलं नातं कधीच तुटणार नाही. आपल्या दुरावा कधीच येणार नाही. हं? नुसतं हो. अगं हस की. आणि तू सांगितलंच मला स्वेटर कसं दिसतोय ते. लयच भारी. मग दिसणारच, शेवटी केलाय कोणी. मिसेस फौजींनी. कोणी? मिसेस फौजींनी. अंगास